कालच्या टॉपिकमध्ये काय डाऊट नाही? काय डाऊट कालच्या टॉपिकमध्ये? चला डिस्टन्स अँड डायरेक्शनच बघणार आहे आपण, फक्त कोडेड. बघा कोडेड डायरेक्शन याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे, फक्त ते कोडिंग लँग्वेजमध्ये दिलेलं असतं. सपोज बघा आता तुम्हाला दिलं $A तर A is west of B, A is west of B असं दिले तुम्हाला. $A चा म्हणजे काय दिला? A is west of B. तर याची डायग्राम कशी काढणार आपण? A हा वेस्टला आहे B च्या, A हा B च्या वेस्टला आहे, ही डायग्राम काढायची याची. तर याचा मिनिंग काय दिला? फक्त वेस्ट. काही काही ठिकाणी ते किलोमीटर पण देतात. A is west of B, A is 3 किलोमीटर वेस्ट ऑफ B, A is 3 किलोमीटर वेस्ट ऑफ B. तर बघा A is 3 किलोमीटर घेतला आपण, तर इथं फक्त 3 घ्यायचं. कळलं? तेवढंच आहे. बाकी अजून दिलेलं असेल तुम्हाला A स्टार B. A स्टार B चा मिनिंग दिला तुम्हाला A is 4 किलोमीटर, A is 4 किलोमीटर नॉर्थ ऑफ B. तर याची सेम डायग्राम A is 4 किलोमीटर नॉर्थ ऑफ B. तर A 4 किलोमीटर नॉर्थ ऑफ B. कळलं? ते फक्त डिकोड करायचं आहे, नंतर सॉल्व करायचं. बाकी याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. मला काही डाऊट? परत एखादं एक्झाम्पल बघू आपण. बघा दिलं तुम्हाला A#B. तर त्याचा मिनिंग दिला A is 7 किलोमीटर नॉर्थ वेस्ट ऑफ B. A is 7 किलोमीटर नॉर्थ वेस्ट ऑफ B. तर त्याची डायग्राम कशी घ्यायची मग? A is 7 किलोमीटर नॉर्थ वेस्ट ऑफ B. तर हे 7 किलोमीटर, 7 किलोमीटर नॉर्थ वेस्ट ऑफ B. एवढंच याच्यामध्ये. डायरेक्ट फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण. याच्यामध्ये काही डाऊट तुम्हाला? काही डाऊट? चला नेक्स्ट घेऊ. बघा फर्स्ट एक्झाम्पल बघू डायरेक्ट. आता इथं आपल्याला क्वेश्चन दिलाय. बघा इथं क्वेश्चन काय दिला? A#M means A is 3 मीटर ईस्ट ऑफ M. A is 3 मीटर ईस्ट ऑफ M. तर फक्त याला आपल्याला डिकोड करायचं, याची डायग्राम नाही काढायची. जो क्वेश्चन दिलेला आहे त्याची डायग्राम काढायची नाही आपल्याला, फक्त ते आपल्याला समजण्यासाठी दिलेलं आहे. तर समजण्यासाठी काय? ह्याचा मिनिंग समजण्यासाठी दिलेलं आहे. ह्याचा मिनिंग काय दिलं आहे? ते 3 मीटर ईस्ट. ह्याचा मिनिंग दिला 3 मीटर ईस्ट. तर क्वेश्चनमध्ये बघा हा जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यामध्ये जिथे कुठे हॅच येईल तिथे 3 मीटर ईस्ट. तर फर्स्ट क्वेश्चनमध्ये हॅच नाही आहे, हे वापरायचं का? स्किप करायचं. नंतर बघा अँड दिलंय, तर इथे अँड आहे B अँड N. तर अँडचा मिनिंग काय दिला? A is 7 मीटर वेस्ट ऑफ M. बरोबर. जरी इथं अल्फाबेट्स वेगळे असले तरी मिनिंग तोच घ्यायचा. म्हणजे जो बघा पहिले दिलेला आहे पहिले, तर पहिले कोणता? वेस्टला घ्यायचं आहे. जो पहिले दिलेला आहे तो 7 मीटर वेस्टला, जो दुसरा दिलेला आहे त्याच्या. बघा पहिले कोण दिलेला आहे? ते B दिलेला आहे पहिले. तर B किती येईल? वेस्टला. B 7 मीटर वेस्ट ऑफ N. तर याची डायग्राम फक्त अशी आहे. आणि हे जे क्वेश्चन आहे तर बाकी स्टार अँड, तर स्टार जे दिलेले आहेत ते डायग्राम घ्यायचे. काय दिलेले स्टार इथे? A is 6 मीटर नॉर्थ ऑफ B. तर हे S is 6 मीटर नॉर्थ ऑफ W. ते फर्स्टला दिलेले ते. चला फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू. तुमचे काही डाऊट असले तर सांगा नंतर. बघा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलंय? S स्टार W. स्टारचा मिनिंग सांगा आपला काय दिलंय ते? नॉर्थ किती मीटर? 6 मीटर. S is 6 मीटर नॉर्थ ऑफ W. S is 6 मीटर नॉर्थ ऑफ W. W and C. अँडचा मिनिंग किती? वेस्ट. म्हणजे W is 7 मीटर वेस्ट ऑफ M. सॉरी C. W is 7 मीटर वेस्ट ऑफ C. W is 7 मीटर वेस्ट ऑफ C. त्यानंतर C% B. पर्सेंटचा मिनिंग साऊथ ना, 4 मीटर साऊथ. म्हणजे काय? C is 4 मीटर साऊथ ऑफ B. C is 4 मीटर साऊथ ऑफ B. त्यानंतर बघा B and W. तर अँडचा मिनिंग परत वेस्ट. म्हणजे B is 7 मीटर वेस्ट ऑफ N.
B 7 मीटर वेस्ट ऑफ N. त्यानंतर बघा N%P, पर्सेंटचं म्हणजे 4 मीटर साऊथ, तर काय मग N इज 4 मीटर साऊथ ऑफ P. आता हे 4 होतं, हे 6 होतं, याच्यापेक्षा 2 ने जास्त आहे बघा आपल्याला. इथे P हे 4 होतं, तर अशी आहे त्याची डायग्राम. कळलं? काय केलं, फक्त आपण त्याला डिकोड केलं आणि डायग्राम काढलं. प्रोसेस तीच आहे, फक्त थोडी लेंदी आहे. पहिले डिकोड करायचं, नंतर डायग्राम करायचं. जे अगोदर दिलं होतं तसं सेम. बघा आता क्वेश्चन काय विचारलं, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू काय टी का एन. बघा व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू एन. एन कुठे आपला इथे, डब्ल्यू तर ही साईड आहे ती कोणती, साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट, तर ऑप्शन सी साऊथ वेस्ट. ज्यांना कळलं नसेल ते विचारा, परत एकदा सांगा. डायग्राम परत एकदा एक्सप्लेन करू. ओके, बघा आता काय दिलेलं इथे, S स्टार W. काय दिलं, S स्टार W, बरोबर. तर स्टारचा मिनिंग काय इथे, A इज 6 मीटर नॉर्थ ऑफ M, तर इथे काय येईल मग, S इज 6 मीटर नॉर्थ ऑफ W, तर S इज 6 मीटर नॉर्थ ऑफ W, हे 6 मीटर. कळलं इथपर्यंत? त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. नंतर बघा आता W अँड C, तर अँडचा मिनिंग काय दिलं इथं, A इज 7 मीटर वेस्ट ऑफ M, तर हे काय मग W इज 7 मीटर वेस्ट ऑफ C, W 7 मीटर वेस्ट ऑफ C, इथे 7 मीटर, इथे W. कळलं? कळलं इथपर्यंत काही डाऊट? त्यानंतर बघा आता W पर्यंत झालेलं आहे आपलं, हां सॉरी C पर्यंत झालेलं आहे. C येईल, इथे C. त्यानंतर बघा आता C%B, पर्सेंटचं मिनिंग साऊथ 4 मीटर साऊथ. काय दिलं, पर्सेंटचं मिनिंग A इज 4 मीटर साऊथ ऑफ PM, तर इथं काय मग C इज 4 मीटर साऊथ ऑफ B. C इज 4 मीटर साऊथ ऑफ, तर C साऊथला घ्यायचं असेल Bच्या, B ला वरती घ्यावं लागेल ना. इथे B येईल, इथे किती मीटर, 4 मीटर. इथपर्यंत कळलं? त्यानंतर बघा आता Bच्या नंतर काय, अँडचं मिनिंग काय, अँडचं मिनिंग A is 7 मीटर वेस्ट ऑफ M, तर B is 7 मीटर वेस्ट ऑफ N, हे 7 मीटर इथे N, B is 7 मीटर वेस्ट ऑफ N, and %P, पर्सेंटचं मिनिंग 4 मीटर साऊथ, N is 4 मीटर साऊथ ऑफ कशाच्या, Pच्या. आता कळलं? तर या क्वेश्चनमध्ये प्रत्येक क्वेश्चनमध्ये वेगळी वेगळी डायग्राम काढायची, याच्या बेसवर प्रत्येक क्वेश्चनमध्ये वेगळी वेगळी डायग्राम. तर काय त्याचा आन्सर, साऊथ वेस्ट. हा झाला तुमचा फर्स्ट क्वेश्चन. सेकंड ट्राय करा, आलाय. चला बाकीचे ट्राय करा, त्यांना जमतं त्यांनी पूर्ण शीट सॉल्व केली तरी चालेल. नंतर क्रॉस चेक करू आपण आन्सर. डाऊट याची डायग्राम वेगळी करायला एका सेपरेट क्वेश्चन याची डायग्राम वेगळी करायची, नंतर प्रत्येक क्वेश्चनमध्ये डायग्राम वेगळी. नंतर बेस याचा आहे, ह्याचा म्हणजे जो दिलेला आहे तो जमताय. सीट नहीं है क्या, सीट का तो पड़ेगा.
इकडची ती इकडे जर इयर सुद्धा ईस्टला घेतलं असेल ती बाजू ईस्ट ऑफ एम बरोबर हे काय ईस्ट ऑफ टी वेगवेगळं डायग्राम इयर ईस्ट ऑफ डायग्राम वेगवेगळी बरोबर तर याचा आपला ऑलरेडी झालेला आहे फक्त आपल्याला टी घ्यायचं
ई एंड परत ई वेस्टला किती मीटर 7 मीटर हे किती आहे परत आपल्याला 4 लावायचं कोणाच्या 8% पर्सेंटचं मीटर 4 मीटर साऊथ जे आर इज 4 मीटर साऊथ ऑफ एस हे 6 मीटर याच्यापेक्षा कमी होणार 6 आहे ना लास्ट पासून टू उलटे केलं तर नॉर्थ ईस्ट म्हणजे नॉर्थ साऊथ कळलं आता कशाने करायचं सांगायचं with respect to S एक्झॅक्ट मीटर नाही आहे 6 मीटर आहे 4 मीटर आहे बरोबर ती आहे नॉर्थ वेस्ट चालेल सेकंड एच नॉट सांगितलं होतं चला मी लक्ष द्या आता जनरल एक्झामला सेकंड क्वेश्चन ते बोलू नका बाकीचे चला बघा ज्यांना जमलं नाही ते व्यवस्थित लक्ष द्या फर्स्ट स्टेटमेंट काय होतं जी अँड एच तर अँडचा मिनिंग आपल्याकडे ए इज 7 मीटर वेस्ट ऑफ एम तर इथे घ्यावं लागेल जी इज 7 मीटर वेस्ट ऑफ एच तर बघा जी 7 मीटर वेस्ट ऑफ एच इथपर्यंत कळलं इथपर्यंत काही डाऊट बघा आता सेकंड एच हॅश टी तर हॅचचा मिनिंग दिला आपल्याकडे बघा ए इज 3 मीटर ईस्ट ऑफ एम तर याची जर सेपरेट डायग्राम काढली तर याची 3 मीटर ईस्ट ऑफ टी तर याची इकडे टी इकडे घ्यावं लागेल आपल्याला 3 मीटर बरोबर आता याचं आपलं ऑलरेडी इथे आलेलं आहे तर टी आपल्याला या साईडला घ्यायचं आहे किती मीटर आहे 3 मीटरवर तिथे टी घेऊ आपण 3 मीटर त्यानंतरचं बघा स्टेटमेंट काय दिलंय बघा त्यानंतर सांगितलंय टी स्टार ई स्टारचा मिनिंग इथे 6 मीटर नॉर्थ म्हणजे ते काय टी 6 मीटर नॉर्थ ऑफ ई टी नॉर्थला सांगितलंय टी 6 मीटर नॉर्थ ऑफ ई कळलं इथपर्यंत टी 6 मीटर नॉर्थ ऑफ ई त्याच्यानंतर बघा ई अँड आर परत वेस्ट किती मीटर 7 मीटर म्हणजे ई 7 मीटर वेस्ट ऑफ आर बघा ई 7 मीटर हे 3 मीटर आहे 4 मीटर एक्स्ट्रा घ्यावं लागेल आपल्याला तर 7 मीटर वेस्ट ऑफ आर आणि लास्ट स्टेटमेंट आहे पर्सेंटचं बघा 4 मीटर साऊथ तर इथे काय येईल मग आर इज 4 मीटर साऊथ ऑफ एस जर आर आपल्याला साऊथ घ्यायचं आहे तर एसला नॉर्थ घ्यावं लागेल ना 4 मीटर नॉर्थ एस कळलं हे 6 मीटर आहे 4 मीटर आहे हे लक्षात ठेवा दोन्हीची डिस्टन्स कमी जास्त आहे तर बघा आता क्वेश्चन काय विचारला व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ डब्ल्यू काय विथ रिस्पेक्ट टू एस तर डब्ल्यूची डायरेक्शन सांगायची आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एस सॉरी व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू एस तर एस आपला इथे आलेला आहे टी वरती म्हणजे या साईडला कोणती येते नॉर्थ वेस्ट येते ना तर आन्सर आहे नॉर्थ वेस्ट ऑप्शन डी नॉर्थ वेस्ट अजून पण डाऊट असेल तर विचारा परत एकदा सांगा काही डाऊट नसेल तर नेक्स्ट घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या चला करा फास्ट आता आला पाहिजे सगळ्यांना थोडं व्यवस्थित लक्ष द्या येऊन जाते
बघा ओरिजिनल दिलं 10 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 प्लस 2 ऐड करायचं What is the shortest
MNS मधलं शॉर्टेज डिस्टन्स पायथागोरस पर्यंत 7 आहे 7 प्लस 4 11 11 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 121 प्लस 16 बघा 137 ला स्प्लिट करू शकता लाईन नंबर 137 लाईन नंबर आहे नंबर ऑफ पीसेस लाईन नंबर शॉर्टेज डिस्टन्स का सांगितलं काय चालवलं सर या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत डिस्टन्स काढायचा डिस्टन्स काढायचं तर हे काउंट करायचं किती येतं हे 4 हे 7 हे 4 येतं हे 7 हे 4 स्क्वेअर करू स्क्वेअर रूट बरोबर आता याचा फायदा हे 4 चा स्क्वेअर प्लस 7 प्लस 4 त्याला स्प्लिट करू शकतो का बघा बघा 3 नंबरचं मला सांगा ना डायरेक्शन ते वरती गेलेलं आहे स्टारचा मीनिंग काय सांगा स्टारचा मीनिंग 6 मीटर नॉर्थ A is 6 meter north of S त्याच्यानंतर S at 7 meter west 7 meter west of K S is 7 meter west of K परत ह्याचा मीनिंग 3 meter east म्हणजे ते K is 3 meter east of L K is 3 meter east of L तर L इथे घ्यावं लागेल इथे 3 meter कळलं आहे टोटल 7 meter आहे इथे फक्त 3 मीटर घ्यायचं आपल्याला टोटलचं आपण थोडं वेगळं लिहू कन्फ्युजन नको नंतर बघा 7 मीटर आहे दोन्हीसाठी 7 मीटर त्यानंतर बघा के एल पर्यंत झालं एल अँड डब्ल्यू अँडचं मिनिंग 7 मीटर वेस्टला अँडचं मिनिंग काय 7 मीटर वेस्ट म्हणजे एल इज 7 मीटर वेस्ट ऑफ डब्ल्यू तर बघा एल हा 7 मीटर वेस्टला आहे तर वेस्ट आपली ही साईड येते तर एल ऑलरेडी आपला वेस्टला आलेला आहे आपल्याला फक्त डब्ल्यू घ्यायचं 7 मीटरवर हे 3 मीटर घेतलेले इथे परत त्याच्यामध्ये 4 मीटर ॲड करायचं बघा इथे 4 मीटर ॲड केलं कोणाच्या डब्ल्यूच्या इथपर्यंत काही डाऊट नाही का डाऊट आपल्याला एल वेस्टला घ्यायचं होतं तर एल इकडे डब्ल्यू मग ईस्टला घ्यावं लागेल ना 7 मीटरवर तर 3 मीटर ऑलरेडी घेतलेले त्याच्यामध्ये फक्त 4 मीटर ॲड केलं डब्ल्यू त्याच्यानंतर बघा डब्ल्यू पर्सेंट एम पर्सेंटचं मिनिंग 4 मीटर साऊथ म्हणजे डब्ल्यू इज 4 मीटर साऊथ तर डब्ल्यू साऊथला घ्यायचं आपल्याला 4 मीटर कोणाच्या एमच्या तर अशी डायग्राम मिळते बरोबर तर डब्ल्यू आपलं ऑलरेडी इथे आलेलं आहे तर आपल्याला नॉर्थला कोण घ्यावं लागेल मग एम 4 मीटर तर 4 मीटर नॉर्थ ऑफ एम अशी डायग्राम येते इथपर्यंत काही डाऊट आता बघा पायथागोरस कसा यूज करायचा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये बघा शॉर्टेज डिस्टन्स काढायचं आपल्याला कोणामधलं एम अँड एस मधलं बरोबर म्हणजे हे डिस्टन्स एम अँड एस मधलं शॉर्टेज डिस्टन्स आता शॉर्टेज डिस्टन्स जेव्हा काढतो आपण या बाजूचा स्क्वेअर प्लस या बाजूचा स्क्वेअर पायथागोरस थेरम ना म्हणजे कर्ण आपला आहे बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज तर बघा ही एक बाजू ही किती आहे 4चा वर्ग अधिक ही पूर्ण किती काउंट करा आता हे पूर्ण इथपर्यंत 7 आहे इथपर्यंत के पर्यंत 7 आहे बरोबर बाकीचं इथपर्यंत किती आहे 4 7 प्लस 4 11 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 प्लस 11 चा स्क्वेअर दोघांचे ॲडिशन 137 आता स्क्वेअरचं इकडे जाऊन स्क्वेअर रूट होता तर अंडर 137
ऑप्शन आहे का बघा त्याच्यामध्ये. याला एक स्प्लिट करू शकतो का? प्राईम नंबर आहे का 137? प्राईम आहे ना. चला याचा अंडर रूट 137 म्हणजे नन ऑफ दिस. नन ऑफ दिस आन्सर येतो. चला नेक्स्ट घ्या. ए हे चेक करू. चला आता करून दाखवा फास्ट. तरी पण डाऊटच येतात का? एवढं अवघड नाहीये. थोडं व्यवस्थित करा, लक्ष द्यावं. डायरेक्शन चुकू देऊ नका. कोरचं सी आलंय का? तुझं हे आलंय. चुकला असेल तुझं सीच असेल माहिती ना. येस, कोरचं सी बरोबर. तुझं एकदा चुकला असेल परत एकदा चेक. चला करा फास्ट. बोलू नका, सॉल्व करा.
R is east of S 8 मीटर म्हणजे L is east of K L is east position L is east आहे L पर्सेंटचा म्हणजे काय पर्सेंट तो फर्स्ट ला दिला तो 20 ला सांगितलं आपल्याला L फर्स्ट ला दिलेला आहे L 20 ला लावला L इथंच ठेवायचा फक्त ते इकडे तेच उदाहरण डायरेक्शन प्रॅक्टिस नाही केली जर नाही केलं समज त्या दिवशी काय केलं चला आले का 4 नंबर तरी पण चुकला त्याच्यामुळे प्रॅक्टिस नाही केली चला बघा आता लक्ष द्या व्यवस्थित बाकीचे भरपूर बाकी अजून आपले तुमचे याच्यामध्येच गोंधळ अजून फर्स्ट सेटमध्येच तर बघा काय करायचं आहे W@L तर @चा मिनिंग सांगा मला पहिले काय दिलं इथे R is 4 मीटर साऊथ ऑफ S म्हणजे जो फर्स्टला दिलेला आहे तो साऊथला घ्यायचा आहे ना बघा R is साऊथ ऑफ S मीटरचं जाऊ द्या पहिले R is साऊथ ऑफ S म्हणजे R साऊथला घ्यायचं आहे बघा R आपण साऊथला घ्यायचं आहे साऊथ ही साईड आहे S तर नंतर 4 मीटर घ्या कळलं R is साऊथ ऑफ S 4 मीटर तर फर्स्ट आता बघा W साऊथ ऑफ L 4 मीटर कळलं बघा आता त्याच्यानंतर विचारलं L पर्सेंट K तर पर्सेंटचा मिनिंग काय ते 8 मीटर ईस्ट म्हणजे R is 8 मीटर ईस्ट ऑफ S तर आपल्याला घ्यायचं आहे L is 8 मीटर ईस्ट ऑफ K बरोबर जो फर्स्टला दिलाय तो ईस्टला घ्यायचा आहे तर ही साईड आपली ही इकडे घ्यावं लागले आपल्याला 8 मीटर ईस्ट ऑफ K इथपर्यंत कोणाला डाऊट असेल तर सांगा नाही कोणाला डाऊट तुला बघा इथपर्यंत आलो K पर्यंत आता K च्या नंतरचं वाच K @चा मिनिंग काय दिलाय ते R is 4 मीटर साऊथ ऑफ S तर आपल्याला काय घ्यायचं आहे K is 4 मीटर साऊथ ऑफ N K साऊथला घ्यायचं आहे N कोणत्या साईडला घ्यावं लागेल मग नॉर्थला घ्यावं लागेल ना K साऊथला घ्यायचं आहे N आपल्याला नॉर्थला किती मीटर 4 मीटर नॉर्थ ऑफ N तिथे N
आता बघा n%g, पर्सेंटचं मिनिंग r is 8 मीटर ईस्ट ऑफ s, तर इथे काय येईल मग n is 8 मीटर ईस्ट ऑफ g, n हा g च्या ईस्टला आहे, तर g आपल्याला इकडे घ्यावं लागेल, कळलं का? g इकडे घेतला आपण 8 मीटरवर. त्यानंतर बघा आता त्यानंतर काय सांगितलं बघा, g पर्यंत आलेलं आपण g स्टार h, तर स्टारचा मिनिंग हे नॉर्थ, म्हणजे इथं काय घ्यावं लागेल आपल्याला g 6 मीटर नॉर्थ ऑफ h, g हा नॉर्थला घ्यायचा h च्या, g हा 6 मीटर नॉर्थला h च्या, तर g ऑलरेडी नॉर्थ म्हणजे नॉर्थ आलेला, h आपल्याला खाली घ्यावं लागेल इकडे, कळलं? किती मीटर? 6 मीटर. राशी डायग्राम आहे त्याची. आता बघा काय विचारलं क्वेश्चन विचारला व्हॉट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन h and k. h and k मतलब आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स, बघा h इथे k इथे, तर पहिले याला जॉईन करून घ्या. हे किती मीटर आहे? 4 मीटर आहे. टोटल किती मीटर आहे? 6 मीटर. इथे उरलं किती? 2 मीटर. हे किती मीटर आहे टोटल? 8 मीटर. हे 8 मीटर. तर बघा आता 8 चा स्क्वेअर 64, 2 चा स्क्वेअर 4, 68 म्हणजे स्क्वेअर रूट 68. कळलं? स्क्वेअर रूट 68 आन्सर येईल त्याची. कळलं नसेल तर परत सांगतो, विचारा. प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही तुम्हाला रिझनिंग. ज्या दिवशी झालं त्याच दिवशी प्रॅक्टिस करायची, नंतर विसरत नाही होते. बोरिंग वाटतं प्रॅक्टिस करताना, प्रॅक्टिस केल्याशिवाय येत नाही. खूप प्रॅक्टिस करावं लागतं. कमीत कमी डिस्टन्स अँड डायरेक्शनचे तुम्हाला 200 क्वेश्चन तरी सॉल्व्ह झाले पाहिजे, एवढी प्रॅक्टिस करावं लागतं विथ कोडेड. 200 क्वेश्चन बघा ती प्रॅक्टिस करावं लागतं. थोडं सोपं नाही आहे, बँकिंग असो स्टाफ सिलेक्शन असो, खूप प्रॅक्टिस करावं लागतं. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या फास्ट. ए 6-5 ए का नॉर्थ वेस्ट, 5 ई, नन ऑफ दिस. ओके चला 5 ई आले का चेक करा, बाकीचे फास्ट आले. चला घ्या नेक्स्ट. क्वेश्चन झाले. 5व्याचं आलं का नॉट दिस, काय आन्सर आहे तर 5व्याचं रिअलमध्ये आन्सर काय आहे? साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट येतं का चेक करा बाकीचे.
शेवटच्या क्वेश्चनचं किती ते किती होतं ते 17 पासून 21 सांगा 17चं हे नाही आलं कसं काय नाही आलं 17चं 18 19 20 21 बाकी बरोबर हे कसं काय नाही आलं